बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या मागणीसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे। आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। शहराची हद्दवाढ करण्यासाठी शासनानं तत्काळ पावलं उचलावीत असा सूर आजच्या आंदोलनातून व्यक्त झाला। दरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हद्दवाढीबाबत बैठक होणार आहे। या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली। हद्दवाढीला जे विरोध करतायत त्यांना पटवून सांगणं गरजेचं आहे असंही क्षीरसागर यांनी सांगितलं। मात्र सोमवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 1 महिन्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा कृती समितीने दिलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कृती समितीनं निर्णायक लढा सुरू केलाय। त्या अनुषंगानं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात आमदार राजेश क्षीरसागर, राजेश लाटकर, निमंत्रक RK पोवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव यांच्यासह महापालिकेचे माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते। 1972 साली कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका झाली, पण 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही। गेल्या 53 वर्षात अनेक वेळा लढा दिला पण हद्दवाढ झाली नाही। त्यामुळे शहराचा विकास खुंटलाय असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। आता निर्णायक लढा सुरू केलाय। सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत जर अपेक्षित निर्णय झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 1 महिन्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला। यावेळी अजय कोराणे, विजय जाधव, महेश जाधव, VB पाटील यांनीही कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली। कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा द्यायच्या असतील तर हद्दवाढीशिवाय पर्याय नाही। समज गैरसमजातून हद्दवाढीला विरोध होतोय। हद्दवाढीच्या निर्णयाप्रत यायचं असेल तर सर्वांना एकत्र घेऊन जाणं आवश्यक आहे असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। हद्दवाढ ग्रामीण लोकांच्याही फायद्याची आहे। जर हद्दवाढ झाली तर ग्रामीण भागातील जमिनीला चांगला भाव मिळेल हे विरोधकांना पटवून देणं गरजेचं आहे। आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हद्दवाढीबाबतची भूमिका विचारात घेणं गरजेचं आहे असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। सोमवारी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीबाबत बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक पाऊल उचलतील अशी अपेक्षा आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली। या आंदोलनात किशोर घाटगे, भरत काळे, रियाज कागदी, अशोक भंडारे, माजी नगरसेविका माधुरी नकाते, अनिल घाटगे, शशी बिडकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते।